मुंबईतलं प्रति पंढरपूर इथेही वडाळा इथे भक्तांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केलेली आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। गेल्या अनेक दिवसांपासून इकडे पंढरीमध्ये विठ्ठल भक्तांची मांदी आई होती आणि मुंबईतले जे भक्त आहे आज ते विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईतल्या वडाळा इथे पोहोचलेले आहेत। एकूणच या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी थेट जाऊया वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात। आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्या बरोबर आहेत। देवेंद्र, आपण बघतोय की आनंदाचे डोही आनंद तरंग अशी सध्या परिस्थिती झाली आहे सगळ्याच भाविकांची आणि आज आहे आषाढी एकादशी आणि अशा वेळेस मिळणारे हे विठुरायाचं दर्शन किती भावपूर्ण वातावरण आहे। नक्कीच मृदुला, सबंध पंढरपूर जे आहे ते विठू नामाच्या गजरांनी दुमदुमून गेलेलं असताना मुंबईतलं जे प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं ते वडाळ्यामधील प्रसिद्ध असे ते विठ्ठल मंदिर आहे। तिथे देखील आषाढी एकादशीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। अगदी पहाटेपासूनच जे आहे ते विठ्ठल भक्तांनी भाविकांनी रांगा लावलेल्या आहेत विठुरायाचं जे आहे ते दर्शन घेण्यासाठी। आपण जर बघितलं तर इथे आपल्याला मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। विठू नामाचा जयघोष जो आहे तो या वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जर बघितलं तर इथे भाविक जे आहेत ते अगदी पहाटेपासूनच जे आहेत दर्शनासाठी विठू माऊलीच्या दर्शनासाठी रांगा लावलेल्या आपल्याला पाहायला मिळतोय। तर इकडे आपण बघितलं तर अगदी पहाटेपासूनच भजन आणि कीर्तन जे आहे ते देखील सुरू आहे। त्यामुळे सबंध दिवसभर जे आहे ते अशा पद्धतीचं उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। विठू नामाचा गजर होताना जो आहे तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय। वडाळ्यामधलं हे जे आहे पुरातन असं मंदिर आहे आणि दिवसभर जे आहे तो विठू नामाचा गजर जो आहे तो केला जाणार आहे। एकंदरीतच दिवसभरात कशा पद्धतीने हा सगळा सोहळा जो आहे तो साजरा केला जाणार आहे हे सांगण्यासाठी माझ्यासोबत इथली काही मंडळी आहेत। काय सांगाल, आजचा दिवस तुम्ही कशा पद्धतीने काय काय कार्यक्रमातून साजरा करता? आज सकाळपासून भजनं 5 वाजता 4 वाजता महापौर आले, त्यांच्या हस्ते महाअभिषेक झाला। ते लाईन बंद केलेली आणि आता पुन्हा ती लाईन कंटिन्यू चालेल। भजन हे सभामंडपामध्ये दिवसभर चालणार रात्री 12 वाजेपर्यंत। त्यासाठी लिस्ट काढलेले असते भजनांच्या मंडळांना, त्यांची मुलाखत घेऊन लिस्ट काढलेलं असतं, त्याप्रमाणे ती येऊन सेवा करतात विनामूल्य। नक्कीच आजचा दिवस हा जो आहे तो प्रत्येक विठ्ठल भक्तासाठी खास असा असतो। त्यामुळे दिवसभरात जे आहे ते भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम जे आहेत त्या वडाळ्याचं जे विठ्ठल मंदिर आहे आणि प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं तिथे केले जाणार आहेत आणि दिवसभरात जे आहे ते अशा पद्धतीने भक्तांची मोठी रीघ लागलेली आपल्याला पाहायला मिळेल। मृदुला, अगदी खरंय, भक्तांची मोठी रीघ लागलेली आपण बघू दिवसभर। अर्थातच आनंद उत्साहात आहे, मात्र मग अगदी पंढरपूर असो किंवा वडाळ्याचं विठ्ठल मंदिर असो, प्रत्येकाच्या दृष्टीनं विठ्ठलाकडे सध्या एकच मागणं आहे की अगदी डोळ्यात प्राण घालून पावसाची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी धो धो पाऊस पडू दे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।